इयत्ता 10वी गणित भाग 1 प्रकरण 6वे सांख्यिकी सराव संच 6.3 आपण सराव संच 6.1 आणि 6.2 आपण पाहिलेला आहे. व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. व्हिडिओ पहा. तर सराव संच 6.3 मध्ये 4 प्रश्न देण्यात आलेले आहे. ते 4चे 4 प्रश्न आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे, एका दूध संकलन केंद्रावर शेतकऱ्याकडून संकलित केलेले दूध व लॅक्टोमीटरचे मोजलेले दुधातील म्हणजे फॅट स्निग्धकांचे प्रमाण दिले आहेत. त्यावरून दुधाच्या स्निग्धकांच्या प्रमाणाचे बहुलक काढा. तर इथे आपल्याला बहुलक काढायचं आहे. आपल्याला 4 प्रश्न देण्यात आलेले आहेत. ते सुद्धा बहुलक काढा. सेम सारखे प्रश्न आहे. पाहणार आहोत तर ते आपण पूर्णच्या पूर्ण पाहून घेऊया. तर आपल्याला बहुलक काढायचा आहे. तर आपल्याला हा अशा प्रकारचा प्रश्न देण्यात आलेला आहे. आपण सारणी आखून घेतलेली आहे, काढून घेतलेली आहे की इथे आपल्याला दुधातील स्निग्धांश आणि पर्सेंटेजमध्ये दिलेले आहेत आणि संकलित दूध लिटरमध्ये देण्यात आलेलं आहे. तर ते आपण लिहून घेतलेलं आहे. 2 आणि 3 त्याच्यात लिटर आहे 30, 3 आणि 4 याच्यात 70, 4 आणि 5 80 आणि 5 आणि 6 60 आणि 6 आणि 7 20 अशा प्रकारे आपल्याला दिलेल्या आहे. त्या संख्या आपण लिहून घेतलेल्या आहे. तर आपण इथे पाहूया फॉर्मॅटमध्ये त्या संख्या होत्या त्या आपण लिहून घेतलेल्या आहे. तर इथे आपल्याला बहुलकाचं सूत्र दिलेलं आहे. त्या सूत्रावरून आपल्याला बहुलक काढायचं आहे. तर एलची किंमत आपल्याला दिलेली मिळत नाही, एफची किंमत दिलेली मिळत नाही, F0ची किंमतसुद्धा दिलेली नाहीत, F2ची किंमतसुद्धा दिलेली मिळत नाही, Hची किंमतसुद्धा दिलेली मिळत नाही. त्या किमती जे आहे ते आपल्याला ह्या काढावं लागणार आहे. एकदम सोपी पद्धत आहे ते आपण पाहूया. आपल्याला एलची किंमत पाहिजे म्हणून आपण घेतला एल. त्यानंतर आपल्याला F1ची किंमत पाहिजे. इथे आपला येईल आपण F2 घेऊया. F0ची किंमत आपल्याला काढायची आहेत आणि H ह्या किमती आपल्याला काढावं लागेल अगोदर. नंतर आपल्याला बहुलकाच्या जे सूत्र आहे त्या सूत्रामध्ये किंमत टाकून बहुलकाचं आपल्याला उत्तर भेटेल. आपल्याला F1 आपल्याला शोधायचं आहे. F1 कशा प्रकारे शोधला जातो तो आपण पाहूया. F1 म्हणजेच जी आपल्याला संकलित दूध लिटरमध्ये दिलेले आहेत त्याच्यातली सर्वात मोठी संख्या कुठली आहे? 80. 80 ही सर्वात मोठी संख्या आहे. तर तो असेल आपला F1. F1ची किंमत मिळाली ती आपण इथे लिहून घेऊया. आता आपल्याला F1 वरून F2 आणि F0ची किंमत भेटणार आहे. F1चा वरचा जो असतो तो असतो आपला F0. F0ची किंमत भेटली आपल्याला तर ती आपण लिहूया 70. F1च्या खालची जी संख्या असते ती असते F2. ही असते आपली F2. तर F1 वरून आपल्याला F0 आणि F2ची किंमत भेटलेली आहे. F2ची किंमत भरूया आपण 60. तर आता आपल्याला H आणि Lची किंमत काढायची आहे. तर आपण F1 अगोदर आपण सर्वात मोठी संख्या F1 आपण काढला होता. तर त्याची ही जी संख्या आहे 4 हा असेल आपला कोण? L. हा असेल आपला L. तर तो इथे लिहूया 4. तर Hची किंमत आपल्याला कशी काढायची आहे? 5मधून 4 गेले म्हणजेच ही जी संख्या आहे ह्या संख्यामधून ही संख्या मायनस करायची आहे. म्हणजे 5मधून 4 गेले किती उरले? 1. म्हणजे 1 ही असेल आपली Hची किंमत. सर्वात आधी आपण काय केलं की याच्यातली जी संख्या होती मोठी संख्या तो आपला F1. F1ची जी वरची संख्या आहे ती म्हणजेच F0 आणि F1च्या खालची संख्या आहे ती म्हणजेच F2 आणि त्याच्या समोरील सर्वात मोठी संख्या 80 F1 त्याच्या समोरील जी संख्या असते ती असेल आपली L आणि H आपल्याला भेटलेला आहे 5तून 4 वजा केले म्हणजे त्यांचा फरक 1. अशा प्रकारे ह्या ज्या किमती आहेत त्या आपल्याला भेटलेल्या आहे. आता बहुलकाच्या सूत्रामध्ये ह्या किमती भरूया आणि आपलं उत्तर काढूया. तर Lची किंमत आहे 4 तर आपण घेऊया 4 प्लस आता ब्रॅकेट टाकूया आपण F1 किती आहे? 80. तर आपण भरूया 80. वजाबाकीचे चिन्ह आहे F0 70 आहे तर आपण घेऊया 70. आता 2 आपला तसाच राहणार आहे. आता गुणाकार F1 किती आहे? 80 भरूया. वजाबाकीचे चिन्ह आहे F0 किती आहे? 70 घेऊया 70.
आता F2 किती आहे इथे 60, तर वजा हे वजा आणि 60 आणि ची किंमत किती आहे तर 1. अशा प्रकारे आपण किंमत भरून घेतलेली आहे. 4 आपला तसंच ठेवूया आपण. ब्रॅकेटमध्ये असणार आहे 80 मधून 70 गेले किती उरले 10. यांचा गुणाकार 2 गुणाकार 80 किती 160. आता आपण इथे पाहूया वजा 70 आणि वजा 60 अशा प्रकारे आपल्याला प्रश्न आलेला आहे सोल्व करताना. तर अशा प्रकारे आपण त्याची काय करू शकतो, वजा आणि वजा यांची बेरीज होते नेहमी. वजा आणि वजा यांची बेरीज होते किती होईल 130 आणि मोठ्या संख्येचे नेहमीच चिन्ह असणार आहेत म्हणजे वजाचं चिन्ह असणार आहेत. बेरीज वजाबाकीचे नियम आपल्या चॅनलवर ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केलेला आहे, जाऊन तो पहा, नक्की समजेल. तर वजा आणि वजा यांची बेरीज होते 60 आणि 70 यांची बेरीज करून घेतली आपण आणि मोठ्या संख्येचे चिन्ह म्हणजेच वजाचं चिन्ह आहे तर वजाबाकीचे चिन्ह आपण दिलेलं आहे. ब्रॅकेट क्लोज करूया. तर 1 आहे तो आपण लिहित नाही. 4 तसेच ठेवूया प्लस आता ब्रॅकेटमध्ये 10 सुद्धा तसेच ठेवूया. 160 मधून 130 गेले किती उरले 30. ब्रॅकेट क्लोज. आता 4 तसेच ठेवूया. 0 गेला आपल्याकडे उरले आहे 1/3. 1/3 अशा प्रकारे आता आपण 4 तसंच ठेवूया आणि यांचा भागाकार करूया. 1 भागाकार 3. तर आपण इथे करून पाहूया. आपला इथे 1 येणार आहेत, इथे 3. 3च्या पाड्यात 1 येत नाहीत तर आपण वरती 0 देतो, पॉईंट घेतो आणि इथे 0 घेतो. 3 त्रिक 9. इथे 9 आले किती 10 मधून 9 गेले किती उरले 1. पुन्हा आपण पॉईंट तर देत नाहीत, आपण डायरेक्टली 0 घेतो. इथे 0 परत 3 त्रिक 9. पुन्हा इथे 3 येणार आहे. पुन्हा इथे 1 येणार आहे. पुन्हा 30 स्टेप्स चालू असणार आहेत म्हणजे 0.333. 0.33 अशा प्रकारे आता आपण यांची बेरीज करूया. 4 आणि 0.33 तर 4.33 होणार आहे ते. आता 4.33 हे उत्तर आलेलं आहे आपलं, तर ते पर्सेंटेजमध्ये आपल्याला दाखवायचं आहे. अशा प्रकारे ते आपल्याला दिलं होतं पर्सेंटेजमधून, म्हणून अशा प्रकारे हे पहिल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पहिला प्रश्न आपण सोडून घेतलेला आहे. आपण पाहूया दुसरा प्रश्न. तर आपण दुसरा प्रश्न पाहूया की वीज वापर युनिटमध्ये आपल्याला दिलेले आहेत आणि कुटुंबाची संख्या दिलेली आहे. ती आपण अगोदर फॉर्मॅटनुसार लिहून घेतलेली आहे. आपण पाहून घेऊया की आपण लिहून घेतलेले आहे. आपल्याला बहुलक काढायचं आहे तर बहुलकाचं सूत्र आपण लिहून घ्यायचं आहे. त्यानंतर ह्या फॉर्मॅटनुसार आपल्याला L, F1, F2, F0 आणि H अशा प्रकारे लिहून घ्यायचे आहेत आणि त्याच्या किमती काढायच्या आहेत. सर्वात आधी आपल्याला F1 ह्याची किंमत आपल्याला काढायची आहे. F1ची किंमत आपल्याला कशी काढायची ती पहा की याच्यातली सर्वात मोठी संख्या आपण पाहूया. सर्वात मोठी संख्या कोण आहे 100. 100 तो असेल आपला F1. F1 हा 100 आपल्याला भेटलेला आहे. तर F1च्या वरची जी संख्या असते ती असते आपली F0. F0. आता F1च्या जी खालची संख्या असते ती असते आपली F2. F2. आता आपण पाहूया F1 आपण अगोदर काढला होता 100, तर त्याची ही समोरची बाजू आहे 60. हा असेल आपला L. 60 असणार आहेत आपला L. आणि 80 मधून 60 म्हणजे मायनस करा, वजाबाकी करा. तर 80 मधून 60 गेले किती उरले 20. 20 असेल आपला H. किती H असणार आहेत आपला 20. ह्याच्यातला फरक 80 मधून 60 गेले 20. F1 किती आहे 100. 100. F2 80 आहे 80. त्यानंतर F0 70 आहे 70 आणि L हा किती आहे 60. तर आपण इथे भरूया 60. तर अशा प्रकारे आपल्याला किमती भेटलेल्या आहे. आता बहुलकाच्या सूत्रामध्ये ह्या किमती भरायच्या आहेत आणि आपल्याला उत्तर काढायचं आहे. तर आपण Lची किंमत भरूया. 60 आहे तर आपण ठेवूया 60 प्लस एकदम साधं सोप्पं हे समीकरण आहे. आपल्याला परीक्षामध्ये येऊ शकते. F1 किती आहे 100 आपण ठेवले 100 वजा F0 किती आहेत 70. आता 2 आपला तसाच राहील
गुणाकार F1 किती आहे 100, पुन्हा 100 वजाबाकीचे चिन्ह आहे. F0 किती आहे 70 ठेवले. वजाबाकीचे चिन्ह F2 किती आहे 80 ठेवले. त्यानंतर ब्रॅकेट क्लोज आणि गुणाकाराचे चिन्ह आणि H किती आहे तर 20. तर अशा प्रकारे किमती भरून झालेल्या आहेत. अशा प्रकारे किमती भरून झाल्यानंतर आपल्याला समीकरण सोडवायचं आहे. तर आपण सोडवूया. 100 मधून 70 गेले, किती उरले 30. यांची वजाबाकी 2 गुणाकार 100, 100 दुने 200. वजाबाकीचे चिन्ह 70 आणि 80 यांची बेरीज होईल किती 150. कारण की वजा वजा यांची बेरीज होते. बेरीज वजाबाकीचे नियम हा व्हिडिओ पाहिला नसेल तर अगोदर तो पहा, नक्की आपल्याला उपयोगी पडणार आहे तो व्हिडिओ. तर वजा वजा यांची बेरीज किती 150. 80 आणि 70 150 आणि मोठे संख्येचे चिन्ह म्हणजेच 80 हा वजाबाकी आहे, वजा म्हणून वजा. ब्रॅकेट क्लोज आणि गुणाकार 20 आपला बाहेर तसाच असणार आहे. पुढची स्टेप पहा. 60 आपण तसंच ठेवूया. आता 30 गुणाकार 20 करूया. यांचा ही वरची सिंगल संख्या आहे, त्यांचा गुणाकार 20 सोबत करूया. 30 दुने 60, 600 सॉरी 30 दुने 600. 200 मधून 150 वजाबाकी करा, किती उरले 50. ब्रॅकेट क्लोज. आता आपण काय करूया, 0 काढून टाकूया. हा 0 गेला, हा 0 गेला. आता 5च्या पडात 60 येतात का पाहूया, की 12 पंचेन 60, 60 येतात. प्लस 12 पंचेन 60 हे 12. तर 60 आणि 12 किती होतात तर 72, 72. आता आपल्याला युनिटमध्ये दिलेलं आहे, तर युनिटमध्ये उत्तर येणार आपलं युनिट. तर अशा प्रकारे 72 युनिट. अशा प्रकारे आपण पूर्णच्या पूर्ण हा जो दुसरा प्रश्न होता पाहिलेला आहे. तर आपण जो तिसरा आणि चौथा प्रश्न आहे तो आपण पाहून घेऊया. तिसरा प्रश्न पाहूया आपण, की आपल्याला दूध दिलेलं आहे लिटरमध्ये आणि हॉटेलांची संख्या दिलेल्या आहेत. तर ते अगोदर आपण लिहून घेतलेले आहे, की दूध लिटरमध्ये आणि हॉटेलांची संख्या आपल्याला दिली होती, ती आपण उभ्या मांडणीने ती लिहून घेतलेली आहे. तर आता आपल्याला बहुलक काढायचं आहे, बहुलक. त्यासाठी आपल्याला ह्या किमती पाहिजे, L, F1, F2, F0 आणि H. विद्यार्थ्यांना समजलं असेल, आपण 2 प्रश्न आहे ते आपण पाहिलेले आहे. त्याच प्रकारे हा सुद्धा प्रश्न आहे, तर तो आपण पाहणार आहोत. तर सर्वात आधी आपण ह्याच्यातली मोठी संख्या आपण अगोदर पाहतो, तो असतो आपला F1. तर ह्याच्यातली मोठी संख्या कुठली आहे 35. 35 हा आपला असणार आहे F1. F1 आपला 35 झालेला आहे. F1च्या वरची जी संख्या असते ती कोण असते तर आपली असते F0. F0 आणि F1च्या खालची जी संख्या असते तो असतो आपला F2. F1, F0 आणि F2 आपल्याला भेटलेला आहे. तर F1 आपण सर्वात आधी ही मोठी संख्या होती, त्याच्यासमोरची ही संख्या आहे 9, ही असणार आहेत आपली L. ही 9 ही संख्या असणार आहे ती आपली L. आणि 11 मधून 9 मायनस करा म्हणजे वजाबाकी करा, किती उरले 2. 2 आपले असणार आहेत H. 2 असणार आहेत आपले H. तर L किती आहेत तर 9, किंमत भरून घेऊया. F1 किती आहेत तर 35, 35. F2 किती आहे तर 18. F0 किती आहे तर 20. अशा प्रकारे आपल्याला किंमत काढलेल्या आहेत आपण. आता ह्या किंमत आहे ते आपण सूत्रामध्ये भरूया आणि आपलं उत्तर काढूया. L ची किंमत भरूया 9 प्लस ब्रॅकेटमध्ये असणार आहेत आपला F1 किती 35, वजाबाकीचे चिन्ह F0 किती असणार आहे तर 20. 2 आपला तसाच राहणार आहेत. F1 किती आहे 35 गुणाकार 35 वजा F0 किती 20 आणि F2 किती F2 18 आणि H आहे 2. तर अशा प्रकारे आपण किंमत भरून घेतलेली आहे. तर आता आपण इथे जरा साईडला लिहूया. प्लस 9 आपला तसंच राहणार आहे. 35 मधून 20 गेले, किती उरले 15. तर आपण लिहूया इथे 15.
35 दुने 70, 70 घेऊया. आता 20 वजा आहे आणि वजा 18 आहे. वजा वजा यांची बेरीज होते. बेरीज वजाबाकीचे नियम हा व्हिडिओ पाहिला नसेल तर पाहून घ्या. तर नक्की उपयोगी पडणार आहे. तर 20 आणि 18 किती होतात तर 38, 38. आणि मोठ्या संख्येचे चिन्ह म्हणजे वजाबाकीचे चिन्ह आणि गुणाकार 2 आपला तसाच असणार आहे. 9 परत आपण तसाच ठेवूया. आता 15 गुणाकार 2 करूया. 15 दुनी 30 आणि 70 मधून 38 गेले किती उरले तर 32. तर आपण घेऊया 32. तर आपण असं सुद्धा करू शकतो. 15 आपण आपल्या जागेवर ठेवू शकतो आणि 70 मधून 38 गेले किती उरले 32 आणि 2 आपण तसेच सुद्धा आपण ठेवू शकतो. मग 2 आणि 32ला भाग द्यायला लागेल. 32 16 दुनी 32 म्हणजे इथे येणार आहे 16. 15/16 अशा प्रकारे सुद्धा आपण सोडवू शकतो. आपल्याला जी इझी स्टेप वाटते ती आपण सोडवू शकतो. तर अशा प्रकारे 9 आपला तसंच राहणार आहे. प्लस यांचा भागाकार करायचा आहे आता. तर आपण यांचा भागाकार करूया. 30 भागाकार 32. तर 32चा पाडा आपण लिहून घेतलेला आहे इथे. तर इथे त्यांचा भागाकार करूया. इथे असणार आहेत आपला कोण तर 30 आणि इथे 32. आता 32च्या पाड्यात 30 येत नाही. तर आपण वरती पॉईंट देतो, 0 घेतो आणि पॉईंट देतो आणि इथे सुद्धा 0 घेतो. आता 32च्या पाड्यात 300 येतात का पाहूया. 300 300 300 येत नाही. 288 आहेत आणि 320 आहे. तर 320 पेक्षा कमी किती तर 288. 288 आपण लिहूया. कितीने बोलल्यावर 1 2 3 4 5 6 7 8 9. तर वरती घेऊया 9. याची वजाबाकी किती उरेल तर 12. 300 मधून 288 गेले किती उरले 12. आता परत आपण 32च्या पाड्यात 12 येत नाहीत तर परत आपण 0 घेतो. तर आता 120 येतात का पाहूया. 120 येत नाहीत. किती आहेत 128 जास्त होऊन जातात. तर त्याच्यापेक्षा कमी 96. वजाबाकी 1 2 3 ने बोलल्यावर तर वरती येणार आहेत आपला 3. किती उरणार आहे 24. तर 24 उरलेलं आहे. 32च्या पाड्यात 24 येत नाहीत तर परत आपण 0 घेऊया. तर आता 32च्या पाड्यात 240 येतात का पाहूया. 224 येतात. 256 256 जास्त होऊन जातात. 224 घेऊया. 224 कितीने बोलल्यावर 1 2 3 4 5 6 आणि 7. 7ने बोलल्यावर वरती येणार आहेत आपला 7. आता 240 मधून 224 वजाबाकी करा. किती उरणार आहे 16. पुन्हा 0 घेऊया आपण. आता 32च्या पाड्यात 160 येतात का पाहूया. हो येतात 160. 160 0 0 कितीने बोलल्यावर 1 2 3 4 5. तर वरती येणार आहेत 5. तर 0.9375. तर हे आपल्याला बेरीज करायची आहे याची. 9.0 काढून टाकूया. 93 9. आता 375 आहेत तर आपण 3चा एक 4 करूया. कारण की आपण सांगतो ना एक आपण वाढवतो 100 मध्ये राऊंड फिगर करायला. तर आपण घेऊया 4. 3चा एक आपण वाढवूया किंवा आपण 3 लिहून 8 सुद्धा करू शकतो अशा प्रकारे. तर अशा प्रकारे 9.94 हे आपलं उत्तर असणार आहे लिटरमध्ये. लिटरमध्ये असणार आहेत उत्तर. कारण की प्रश्नामध्ये आपल्याला दिलेले आहे दूध लिटरमध्ये. तर अशा प्रकारे हा तिसरा प्रश्न होता. तर आपण जो शेवटचा चौथा प्रश्न बाकी आहे तर चौथा प्रश्न थोडासा वेगळा आहे. तो सुद्धा आपण पाहून घेऊया. शेवटचा चौथा प्रश्न आहे तो आपण पाहूया. शेवटचा प्रश्न दिलेला आहेत आपल्याला वय, वर्षामध्ये आणि रुग्णकांची संख्या दिलेली आहे. आपण ती लिहून घेतलेली आहे. तर इथे आपल्याला एक कॉलम एक्स्ट्रा असणार आहे. कुठला तर सलग वर्ग. इथे आपल्याला सलग वर्ग दिलेला मिळत नाहीत. इथे 5 पेक्षा कमी दिलेले आहेत. त्यानंतर 5 नंतर 9, 9 नंतर 10, 9 नंतर 10. इथे 9 ते 14 असायला पाहिजे आणि 14 ते 19 असायला पाहिजे. तर इथे डायरेक्ट 15 आहे. 14 नंतर 15. तर सलग वर्ग दिलेले मिळत नाहीत. तर अशा प्रकारचा प्रश्न येण्याचे चान्सेस जास्त असतात. तर सलग वर्ग अगोदर आपल्याला करावं लागेल. तर 5 पेक्षा कमी संख्या आपल्याला घ्यायची आहे. तर आपण घेऊया 0 ते 4. आता 0 ते 4, 4 नंतर 5 आहे डायरेक्ट. आता इथे सलग वर्ग करावा लागेल आपल्याला.
तर 0 ते 4 आहे ना, तर आपल्याला शून्यापेक्षा अर्धी संख्या कमी करावं लागेल म्हणजे 0.5. तर 0.5 वजा वजा 0.5 आणि आणि 4मध्ये अर्धा आपण प्लस करूया म्हणजेच 4.5 अशा प्रकारे. तर आता इथे 5 आहे ना, तर आपल्याला 1 कमी करायचे आहेत म्हणजे इथे 4.5 येणार आणि इथे 9 आहे, तर इथे आपल्याला अर्धा वाढवायचा आहे. इथे 9.5 येणार. इथे आपला येणार 9.5 आणि इथे येणार आहे 14.5. म्हणजेच इथे आपल्याला अर्धी संख्या कमी करायच्या आहेत आणि इथे अर्धी संख्या वाढवायची आहे. तर इथे येणार आहे 14.5 ते 19.5. नंतर इथे 19.5 ते 24.5. इथे येणार आहे 24.5 ते 29.5. तर अशा प्रकारे आपण सलग वर्ग करून घेतले. त्यानंतर ऋणकांची संख्या आपल्याला ऑलरेडी दिलेल्या आहेत. आता आपल्याला ह्या किमती काढायच्या आहेत. L, F1, F2, F0, H. त्यानंतर बहुलकामध्ये आपण त्या किमती भरूया आणि उत्तर काढूया. तर ह्याच्यातली सर्वात मोठी संख्या कुठली आहे तर 50. 50 सर्वात मोठी संख्या आहे, तर तो असणार आहे आपला F1. F1. आता F1च्या वरची संख्या असते ती असते आपली F0. त्यानंतर F1च्या खालची जी संख्या असते ती असते आपली F2. आता 50च्या आता आपण सलग वर्ग करून घेतलेले आहे. तर ह्याच्या समोरची जी संख्या असणार आहे 9.5 ही असणार आहेत आपली L. 14.5 मधून 9.5 वजा करा, तर त्याचं उत्तर येणार आहे H. आपली किंमत असणार आहे ती 5. 14.5 मधून 9.5 वजा करा, 5 आपलं उत्तर येणार आहे, तो असणार आहेत आपला H 5. L असणार आहेत 9.5. F1 असणार आहेत 50. F2 असणार आहे 36. F0 असणार आहेत 32. अशा प्रकारे आपण किंमत काढून घेतलेली आहे. तर आता आपल्याला बहुलक काढायचं आहे. तर बहुलकामध्ये आपण सूत्रामध्ये किमती भरूया. L ची किंमत 9.5 प्लस ब्रॅकेटमध्ये F1 ची किंमत आपण ठेवूया 50. F0 ची किंमत आहे 32. 2 आपला तसाच असणार आहे. गुणाकार F1 ची किंमत आहे 50 वजा F0 ची किंमत आहे 32 आणि F2 ची किंमत असणार आहे 36 गुणाकार H किती 5. तर अशा प्रकारे आपण किंमत भरून घेतलेली आहे. 9.5 आपण तसेच ठेवूया. 50 मधून 32 गेले किती उरले 18. 18 आपले असणार आहेत. इथे ठेवूया आपलं 18. 2 गुणाकार 50. 50 दुनी 100 यांचा गुणाकार 100 वजा 32 आणि वजा 36 यांची बेरीज होते किती तर 68. बेरीज वजाबाकीचे नियम हा पाहिला नसेल व्हिडिओ, ऑलरेडी अपलोड आहे, पहा, उपयोगी असणार आहेत आपला व्हिडिओ. तर वजा 32 आणि वजा 36 यांची बेरीज किती तर 68 आणि मोठे संख्येचे चिन्ह म्हणजेच वजाबाकीचे चिन्ह येणार आहेत आणि 5 आपला तसाच राहील. 9.5 आपण तसेच ठेवूया. ब्रॅकेटमध्ये 18 गुणाकार 5 किती 18/90 यांचा गुणाकार. 100 मधून 68 गेले किती उरले 32. आता तर 9.5 आपण तसंच ठेवूया प्लस 90चे अर्धे करा, निम्मे करा 45 आणि 32चे सुद्धा अर्धे करा म्हणजे 16. आता आपल्याला भाग द्यायला सोपं वाटेल. जेव्हा भागाकारामध्ये जी संख्या मोठी असेल, समसंख्या जेव्हा मोठी असते तेव्हा त्याची अर्धी करायची असते. अर्धी केली की आपल्याला भाग द्यायला सोपं वाटते. तर 9.5 आपण तसंच ठेवूया प्लस 16 भागाकार 45 भागाकार करूया आपण आणि उत्तर काढूया आणि 9.5 मध्ये आपण ते प्लस करूया. 16 भागाकार 45 आणि 16 यांचा आपल्याला भागाकार करायचा आहे आणि उत्तर काढायचं आहे. आपलं उत्तर येणार आहे 2.812 हे आपलं उत्तर येणार आहे.
आपल्याला भागाकार करून पहा. 9.5 अधिक 2.812. तर आपलं उत्तर येणार आहे 12.31. आपण 2 घेतलेल्या मिळत नाहीत, 2.81 घेतलेल्या आहेत, एवढंच घेतलेलं आहेत आपण. 9.5 अधिक 2.81 तर 12.31. अशा प्रकारे आपण इयत्ता 10वी गणित भाग 1 सराव संच 6.3 पूर्णच्या पूर्ण पाहिलेला आहे. 4 प्रश्न होते, 4चे 4 प्रश्न महत्त्वाचे आहेत. बहुलक काढा. तर आपण हा जो प्रश्न आहे 4था प्रश्न तो अगदी महत्त्वाचा प्रश्न होता. सलग वर्ग 9 ते सलग वर्ग आपण काढले होते. तर अशा प्रकारचा प्रश्न बोर्डाला यायची चान्सेस जास्त असतात.